त्या दरम्यान सन्माननीय वर्षे ग्रामपंचायती उपसरपंच माननीय शांतिशील तांबे यांचं या स्पर्धेत आगमन झालंय। कट्टर दोस्ती ग्रुप रोहा यांच्या वतीने आपलं सहर्ष हार्दिक स्वागत। जबरदस्त सामना पाहायला मिळेल। अर्थातच धनगरआळी विरुद्ध आंधरआळी, पण मात्र जोडीला प्रतिस्पर्धी संघ सुद्धा तसेच आहेत। अर्थात या वेळेला ते प्रतिस्पर्धी संघ नसणार आहेत तर आपले साथीदार असणार आहेत। आपण पाहला आंधरआळीच्या गोटात आहे, सोबत आहे तो त्याच्यासोबत जोड आहे ती खारापटी संघाची आणि प्रतिस्पर्धी संघ आहे धनगरआळी, त्याच्या जोडीला आहे ती मोरेआळी हनुमान नगर। ही जबरदस्त अशी मॅच पाहायला मिळेल। पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तन्मय आणि त्याला सामना करेल तो स्ट्राइकला मयूर आणि नॉन स्ट्राइकला तो संजय। सामना होईल सुरू। ऑफिशियल पंच आपण पाहतोय धमाका आहे रॉ चॅम्पियन्स ट्रॉफी आणि पहिला चेंडू तन्मय, एक लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू। पंच नाखुश, पंच दोन हात करून सांगतात की हा चेंडू आहे स्क्वेअर, अवंत स्वरूपाची घेतली जाते धाव। धावेचा श्री गणेशा झालाय। थोडा चिंतातूर आहेत आमचे धनगराचे पाठीराखे, थोडे चिंतातूर आहेत ते आंधळीचे पाठीराखे, पण मात्र चिंता करावीच लागेल। त्याच कारणास्तव ही युद्ध द्वंद्व आपण मैदानात पाहतो। काय पद्धतीचा चेंडू टाकला, पहिला चेंडू स्क्वेअर टाकला, दुसरा चेंडू अतिशय सुरेख टाकला। तन्मयचं गोलंदाजीचं करावं लागेल कौतुक, पण मात्र त्यासाठी मयूर आणि मात्र संजयला करावी लागेल मैदान आणि चांगली अशी जबरदस्त अशी फलंदाजी। तन्मय आपल्या बॉलिंग मार्कवर तयार। आपल्या षटकातील दुसरा चेंडू चांगल्या पद्धतीचा फुटबॉल पाहायला करण्याचा प्रयत्न, मात्र हिथं नशिबाचा चौकार धनगरआळी संघाच्या गोटात येतोय आणि 4 धावा देऊन जातोय। हा आडव्या बॅटने खेळलाय
क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षक करेल चेंडूचा पाठलाग, सुरेख पाठलाग पाहायला मिळतोय. अल्पेश पाटील आहे क्षेत्ररक्षक आणि त्याच कारणास्तव ह्या तब्बल 3 धावा वाचवल्यात. एक चलाक, एक हुशार क्षेत्ररक्षक म्हणून ज्याची गणती केली जाते ते अल्पेश पाटील, मॅन फ्रॉम खारापटी. जबरदस्त क्षेत्ररक्षक. चांगल्या पद्धतीची व्यूहरचना आखताना आपण पाहतोय सुराग दाभाडे ज्याने 10वी चषकात जबरदस्त एक हाती किल्ला लढवला होता आणि आपल्या संघाला अंतिम फेरी परत नेलं होतं आणि त्या स्पर्धेतील सामनावीर ठरला होता तो सुराग दाभाडे. यावेळेला पुढे येऊन उचललाय, पाठवलाय, मात्र क्षेत्ररक्षक येईल काय, घेईल का झेल, इथं झेल केलाय जमिनीला दान. चांगल्या पद्धतीचा कमबॅक पाहायला मिळत होता, चांगल्या पद्धतीचा कंट्रोलिंग पाहायला होतं, मात्र या झेलचं कन्वर्जन आपल्या खेळाडूला बाद करण्यात करू शकला नाही. त्याच कारणास्तव दोन धावा धावून पूर्ण केल्या जातात. धावफलकावर धावा येतात, तब्बल 8 धावा झाल्यात. चांगल्या पद्धतीचा कट करायचा होता, ऑफ साइडला पॉइंट क्षेत्रात खेळायचा होता. चांगल्या पद्धतीचे गोलंदाजी पाहायला मिळते तन्मयच्या माध्यमातून. आपल्या षटकाचे सांगता, आपल्या षटकातील शेवटचा चेंडू अर्थात 6वा चेंडू कशा पद्धतीने हाताळेल तन्मय हे पाहावं लागेल. चांगल्या पद्धतीचं पॉवर प्ले मध्ये त्याचं पृथक्करण पाहायला मिळतंय. आतापर्यंत 8 धावा खर्च केल्यात आणि त्याच कारणास्तव आपल्या षटकातील शेवटचा चेंडू आकड्यासाठी सज्ज. हा पॉइंटच्या क्षेत्रामधून टोलवलाय, मागाशी भेटला नव्हता, आता भेटलाय आणि म्हणूनच हा चौकार येतोय. धनगडीच्या गोटात आनंदाचा वादळ आणि हा आनंदी चौकार. टीम मीटिंग जास्त घ्यायची नाही, विनंती असेल कर्णधाराला. आपलं प्लॅनिंग, आपलं नियोजन, कारण हे रजनी क्रिकेट आहे त्यामुळे आपल्याला वेळ वाचवायचा आहे. कारण होणारा वेळ हा तुम्हाला उशिरा तुम्हाला तुमच्या घरापर्यंत पोहोचवणार आहे, त्यामुळे त्याला वेळ वाचवावा लागेल. प्रत्येक संघाने जर 2-2 किंवा 5-5 मिनिटं वाचवली तर अर्धा तास आपण लवकर घरी जाऊ. आणि त्याच कारणास्तव गोलंदाजीला आमंत्रित केले ते अल्पेश पाटील, मॅन फ्रॉम खारापटी. आणि समोर आहे तो फलंदाज, एक तडाखेबंद फलंदाज मयूर. कशा पद्धतीने फलंदाजी करते हे पाहावं लागेल आणि त्यासाठी गोलंदाजीवर आलेला गोलंदाज अल्पेश पाटील कशा पद्धतीची गोलंदाजी करतोय. अल्पेश आपल्या षटकातील पहिला चेंडू मयूरसाठी. लोवर फुलटॉस पद्धत चेंडू, फसव्या पद्धत चेंडू ज्यासाठी ओळखला जातो अल्पेश पाटील, त्याच पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळतोय. इकडे अंकित मोहिते विजयी होणार की इथं नितेश जाधव विजयी होणार, दोन आयोजकांमध्ये लागलेली टक्कर पाहायला मिळते. या वेळेचा पॉइंट क्षेत्रावर चेंडू पडल्यानंतर फिरवलाय. चांगल्या पद्धतीचं बॉलिंगचं आपण विश्लेषण पाहतोय, काय गोलंदाजी करतोय, कधी फ्लास्टर वन, कधी स्लोवर वन आणि त्याच कारणास्तव मयूर सारखा फलंदाज चकला जातोय. 2 गाव 1. तुम्हाला त्याचा अभ्यास, त्याचं गणित आणि त्यानंतर अधिक वजाबाकी ह्या गोष्टी करायला लागेल. कुठला गोलंदाज कधी हवी होईल, कुठला फलंदाज हवी होईल, कुठला क्षेत्ररक्षण भारी पडेल हे तुम्हाला वारंवार पाहावं लागेल. आणि त्याच कारणास्तव हा चेंडू बघा, चांगल्या पद्धतीचे गोलंदाजी पाहिले. लगातार 3 चेंडू निर्धाव पद्धतीचे पाहायला मिळतात. अंकित मोहिते खुश आहेत. गोलंदाज टीम अशी घेतली की त्याचे गोलंदाज इथं चांगली पद्धतीची गोलंदाजी काढतात. चांगल्या पद्धतीचा कमबॅक आपल्याला पाहायला मिळतंय. आंधळी आणि खारापटी संघाकडून पाहायला मिळतोय. मग खारापटी म्हटले की धनंजय पोकळे असतील, विनोद चोरगे असतील, हे मात्र नेहमीच खुश असतात, कारण गावाचं नाव, गावाचा अभिमान. आणि या वेळेचा हा 5व्या पद्धत चेंडू, बॅटची हलकीशी कडा आणि यष्टीरक्षक सुराग दाभाडे घेतोय झेल.
करते पुढचा समालोचनासाठी आवाज असेल तो किल्ल्याचा एक गोंडस आवाज ज्याने रायगड वेळ तर महाराष्ट्रात वेळ लावला असा एक छोटा पॅक बडा धमाका हर्षलजी मुंडे यांना आमंत्रित करतो. हॅलो, थँक्यू सो मच. आपण या पलीकडे ऐकत होतो तुषारजी शिंदे सरांना, जे या स्पर्धेमध्ये मुख्य आयोजकांच्या भूमिकेमध्ये सुद्धा आहेत. त्या पलीकडे इमाजी दुकादर सरांचा आवाज आपण ऐकत होतो. मैदानाच्या चौबाजूला उपस्थित क्रीडा रसिक, मैदानाच्या आतमधले गुणवान खेळाडू, tenniscricket.in या वाहिनीवरती जुडलेले थेट सर्व लाईव्ह प्रेक्षक सर्वांचं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. अल्पेश पाटील नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये स्पर्धेची पहिली मेडनवर. एकदा जोरदार टाळ्या अल्पेशसाठी. संपादन केली पहिल्या आणि त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर दुसऱ्या षटकासाठी त्याला आमंत्रित करण्यात आलं. चांगल्या दर्जाची कामगिरी, गोलंदाजी करत असताना टीमने विश्वास दाखवला. अंधाराळी संघासाठी ते मैदानाच्या आतमध्ये आले. अंधाराळी आणि त्याच वेळेला खारापटी गाव हे एकत्रित आले. दोन गाव एक संघ मैदानावरती उतरतात. डबल पॉवर आणि ही संकल्पना आपण दहावीर चषकापासून पाहिली आहे. आणि तेच मास्टर माइंड आपल्याला तुषारजी शिंदे याही स्पर्धेमध्ये सामील झालेत आयोजनामध्ये. आणि त्याच थाटणीचं त्याच दर्जाचं एक दमदार आयोजन म्हणजेच कट्टर दोस्ती ग्रुप यांनी केलं. आणि त्याच वेळेला एक भव्य दिव्य अशी नाईट टुर्नामेंट आपल्या भेटीसाठी, डे नाईट स्पर्धा आजचा उद्घाटनीय आणि त्याच वेळेला पहिला दिवस. आणि त्या कारणानं थोडा का होईना लेट झाला, पण हरकत नाहीये. लेट पण थेट एक चांगल्या दर्जाचं आयोजन पाहायला मिळते. सलामीची जोडी मैदानावरती आली होती. मयूर त्याचबरोबर संजय आपण पाहिले. मयूर एक चौकाराच्या साह्यानं खेळत असताना बाद होताना आपण बघितले. त्याच वेळेला नवीन फलंदाज मैदानावरती संजय यांच्या साथीला नितेश हे फलंदाज दाखल होताना पाहायला मिळतील. नितेश आणि संजय यांना मात्र खेळीला सावरावं लागेल, कारण की बघा पहिल्या सुरुवातीच्या 2 षटकामध्ये धावा बनल्यात किती तर तब्बल 12 धावा धावफलकावरती आल्यानंतर 6.00च्या सरासरीनं बॅटिंग चालू आहे. आणि ही बॅटिंग चालू राहिली तर फक्त 30 चेंडूमध्ये 30च धावा बघायला मिळतील. याही वेळेला बॅटची लिडिंग आहे. ज्येष्ठांच्या मागे आता अल्पेश पाटील होते. कॅच ड्रॉप तर झाली आहे पण हरकत नाहीये. याही गोष्टीचा विश्वास सुराग दाभाडे देतील, कारण की ज्या वेळेला चेंडू फेकला गेला होता शरीरापासून दूर, अवे फ्रॉम द बॉडी, त्याच्यामध्ये थोडीशी सफलता. आणि त्याच वेळेला मैदानावरती अजून एक डॉट बॉल. आता थोडा गोईना बॅटिंग करणाऱ्या टीमवरती प्रेशर क्रिएट केला. समोरचा बॉल चांगला फटका, डीपेस्टचा कव्हर लाग, बॉल गोळीच्या वेगाने निघेल. पण त्याही वेळेला वाईडिश कव्हर मधून क्षेत्ररक्षक वेगाने आले. आकाश बॉलला थांबवलं. थोडी खराब फेक राहिली, हरकत नाहीये. तन्मयचं बॅकअप मिळेल, पण तद्वार दोन्ही फलंदाजांनी 2 धावा कंप्लीट केल्यात. आणि या दुहेरी अंकाच्या साह्यानं संघाची धावसंख्या तब्बल 14 धावा स्कोरकार्डवरती आपल्याला बघायला मिळतील. सुरुवात थोडी लडखडत होतीये, सुरुवात थोडी अडकत होतीये. त्याही पलीकडे कुठेतरी आपण जर पाहिलं तर बॅकफुटवरती टाकण्याचं काम केलंय बॅटिंग करणाऱ्या टीमला, पण हरकत नाहीये. मोठे फटके येतील आणि धावाही बनतील, पण त्या दरम्यान फटका फसला. अंकित मोहिते बॉलच्या खाली, कोणतीही चूक नाहीये. यावेळीचा दुसरा धक्का बॅटिंग करत असताना टीम तर मगाशी जे निर्धाव षटक टाकला अल्पेश पाटील, यासाठी संघाचे संघर्माला अर्थात संघाचे पाठीराखे आंधळी संघाचे आधारस्तंभ मयूरजी पायगुडे यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं बक्षीस आहे. अल्पेश पाटील तुझं अभिनंदन, तुझं कौतुक. मैदानावरती काय घडतंय, 2 फलंदाज बाद झाल्यानंतर न्यू बॅटर मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतील. महत्वाचे फलंदाज आहेत आणि ज्यानं कमी वयामध्ये आपल्या नावाचा बोलबाला केला, त्याही पलीकडे दर्जाची बॅटिंग करत असताना विजय मैदानावरती आलेत.
एक जबरदस्त असे आयोजक, जबरदस्त असं नेतृत्व आणि जबरदस्त असं कर्तृत्व, ज्याने अलिबाग अख्खं गाजवलं असे आमचे लाडके सन्माननीय दिलीप शेठ भोईर अर्थात छोटम शेठ यांचं आगमन होतंय. मंडळाच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत. APL नियोजन काय असतं, रजनी क्रिकेट काय असतं याचं, आणि त्यांना दिलं मानवंदन देणारा हा फटका असावा. सन्माननीय दिलीपजी भोईर साहेब आपलं हार्दिक स्वागत. आणि त्याच स्वागतादरम्यान आला हा दिमागदार या स्पर्धेतील जबरदस्त असा षटकार. कम ऑन डीजे. छोटम शेठ या नावात काय जादू आहे. नाव छोटम आहे पण मात्र मनाना मोठेपणा असणारा सन्माननीय असे नेतृत्व दिलीपजी भोईर आणि त्याच्या समावेश आम्ही पाय लागले पाहिजेत, कारण तो झिराट कोपरा धरून ते आहेत, तर त्यांनी जरा कोपरा सोडून पुढे यावं. आणि त्यांनी सुद्धा या रोहेकरांमध्ये जबरदस्त प्रेम दिलाय आणि म्हणूनच छोटम शेठची आता लोकप्रियता खूप वाढलेली आहे. APL त्यांनी कशा पद्धतीचं नियोजन करावं हे अख्ख्या महाराष्ट्राला दाखवलंय. एक दिलदार, एक जबरदस्त असं नेतृत्व ज्याच्या माध्यमातून दिलीपजी भोईर साहेब यांचा यथोचित हार्दिक स्वागत. दिलीप शेठ भोईर आणि डीजेला सुद्धा त्याला माहित आहे की दिलीप शेठ भोईर किती नाव मोठं आहे, तर आमच्या विनंतीला मान देऊन इथपर्यंत पोहोचलं त्यांचं मनापासून खूप आभार. आणि मी विनंती करेन या स्पर्धेचे मुख्य आयोजक तुषारजी शिंदे, विशालजी शेलार, भाऊ शेलार आणि राकेशजी पडवळ स्वागत करूया सगळ्या जणांचे, जमलेल्या आमच्या या मान्यवरांचे, ज्यांच्या येण्यानं या दमदार स्पर्धेला एक वेगळीच ऊर्जा लाभली आहे, ज्यांनी या संपूर्ण रायगडभराला, या संपूर्ण महाराष्ट्राला एखादा तालुक्याची प्रीमियर लीग कशी असावी आणि नाईट टुर्नामेंट कशी खेळली जावी, त्याच वेळेला मैदानही सुंदर, आयोजनही सुंदर कसं असावं ते प्रथम दाखवलं. ते सन्माननीय दिलीपजी भोईर साहेब आपल्या मुख्य व्यासपीठावरती आहेत. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून पुनश्च एकदा हार्दिक असं स्वागत आहे. त्या दरम्यान अल्पेश पाटील बॉलिंग मार्कवरती.
खोलवर टप्प्याचा बॉल, चांगल्या पद्धतीचा चेंडू. अल्पेश जणू काही आज मैदानावरती पूर्णतः अभ्यास करून आला. लेग बाईची एक सिंगल स्कोरकार्ड वरती जरूर मिळेल, पण त्याही पलीकडे बॅट आणि बॉलचा संपर्क अल्पेशनं तब्बल 10व्या बॉलला करून दिलाय. म्हणजे बघा, पहिली मेडन ओव्हर तर टाकली, त्याही पलीकडे आपण जर बघितलं तर दुसऱ्या षटकासाठी पुन्हा नव्यानं आमंत्रित करण्यात आलं. त्याचेही पहिले 3 बॉल डॉट आणि चौथ्या बॉलवरती मात्र तिथे विकेट येताना पाहिली आहे. आणि त्याही पलीकडे विजय मैदानावरती आलाय ना, तिथपासून तोही आक्रमण चढवताना पाहायला मिळालाय. यावेळेस आक्रमण, समोर फटका, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध गोळीच्या वेगानं निघाला. बॉल सीमारेखेच्या पलीकडे. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 षटका अखेर 34 धावा बॅटिंग करत असताना टीम आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहतोय धनगराळी एक दमदार संघ, एक चांगल्या पद्धतीची बांधणी आणि दोन संघ एकत्रित येऊन आता मात्र मैदानावरती उतरलेत. आणि ज्या वेळेला विजय गेलेत, विजय मात्र सामन्यामध्ये पूर्णतः रंग भरताना बघायला मिळालेत. 4 षटका अखेर 34 धावा जरूर झाल्यात. नवीन गोलंदाजी मार्कवरती येताना पाहायला मिळतील. निकेत, ज्यानं खारापटी गावचा फिरकीचा वारसा जपला, तोच गोलंदाज बॉलिंग मार्कवरती आता येताना पाहायला मिळेल. नाव आहे निकेत, त्याला चांगली गोलंदाजी करून दाखवावी लागेल. समोर फलंदाजी मार्कवरती आपण जर पाहिलं, 3ऱ्या क्रमांकासाठी नितेश आलेत, पण आतापर्यंत पूर्णतः या मॅचमध्ये नाराजी व्यक्त करताना बघायला मिळालेत. कारण की अल्पेश पाटील ज्या वेळेला गोलंदाजीसाठी होते, 3 बॉल अगदी बॅकफुटवरती पाठवलं, 3 डॉट बॉल येताना पाहायला मिळाले. षटकातील पुढचा बॉल निकेत, राईट मोर द विकेट. अक्षय भिंगारे, आपण कुठं असाल तर व्यासपीठावर या. आकाश भिंगारे, अक्षय भिंगारे. सिंगल अजून एक स्कोरकार्ड वरती येताना पाहायला मिळतील. बघा, नितेश यांना कळून चुकलंय की आता बॅटवरती चेंडू येत नाहीयेत, हरकत नाहीये, पण आपल्या बॅटवरती बॉल येत नाहीये. विजय चांगली बॅटिंग करतात, मग त्यांना जास्तीचं स्ट्राईक वरती आणणं गरजेचं राहील. तेच काम केलंय, सिंगल जोडली आणि एकेरी धावेनं विजयला स्ट्राईक एंडवरती आणलंय. निकेत कशा पद्धतीची कामगिरी करतील. मी म्हटलं ना, एक जादुई गोलंदाजी करण्याची ताकद आहे. बोटांची जादू सातत्यानं चेंडूवरती पाहिली आहे आणि त्याच वेळेला बोटांचं वर्चस्व आजही काम करेल का. पहिला बॉल चांगला बघायला मिळाला, पण आता एक सेट बॅट्समन मैदानाच्या चहूबाजूला खेळण्याची ताकद जो बाळगतो ना, तो विजय स्ट्राईक एंडला पाहतोय. ओहो, या वेळेला बघा, ऑफ स्टिकच्या बाहेर आलेत, लेग स्टिकच्या बाहेर उडवल्या. बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. विजय आले, विजयनी खेळीला सावरण्याचं काम केलं, धावाही बनवल्यात. या वेळेला स्विच हिट, बॉल गोळीच्या वेगानं सीमारेखेच्या पार पार पार. धावफलकावरती लागल्यात. वा भाई वा, विजय टीमला विजयाच्या समीप नेण्यासाठीचे त्याचे प्रयत्न आतापर्यंत सफल. त्यांना बॉल फेस केलेत फक्त 6, धावा बनवल्यात एकट्यानं 26. वन मॅन शो. अजून एक स्विच हिटचा फटका, दूधही तलवार केलीये. पुन्हा त्याच दिशेला फटका मारण्याचा प्रयत्न केला, कारण की विजय जाणतो समोरचा बॉलर कसा, तो बॉलरला रीड करतोय आणि अगदी त्याच पद्धतीची बॅटिंग करतोय. पण आता थोडा का होईना असफलता त्याच्याही हाती येताना पाहायला मिळाली आहे. एक डॉट बॉल आला, हरकत नाहीये. आतापर्यंत जो तो मैदानावरती आल्यानंतर पहिला डॉट बॉल खेळलाय. यावेळी हाफ ट्रॅकर बॉल पुन्हा खेळला जाईल स्क्वेअर लेगच्या दिशेला. डीप मधून लॉंग लेगचे क्षेत्ररक्षक आलेत, एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि त्याच वेळेला बघता बघता एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेत असताना विकेट सॅक्रिफाईस, फलंदाज बाद. नितेशच्या स्वरूपाचा 3रा धक्का. बॅटिंग करताना टीम धनगराळी.
तर थोडी का होईना निकितही महागडे ठरताना पाहायला मिळाले. हरकत नाहीये, 12 धावा त्यांनी खर्च केल्यात, एक सफलताही मिळाली आहे. पण त्या पलीकडे नवीन फलंदाज चिन्मय नॉन स्ट्राईक एंडला, स्ट्राईकला विजय. शेवटच्या बॉलवरती आक्रमण चढलं जाईल की डॉट बॉल येईल. शेवटचा बॉल खोलात टाकलाय, स्क्वेअर लेगच्या दिशेला चांगला फटका, एकदा मिळेल, दुहेरीसाठी पलटलेत आणि बघता बघता वा चांगली रनिंग द बिटवीन विकेट. चित्त्याची धाव, हरणाची चपळाई आणि या दोन्हीही फलंदाजाने 2 धावा अर्जित केल्यानंतर या दुहेरी अंकाच्या साह्यानं संघाची धावसंख्या धावा झाल्यात 48 आणि 49 धावांचं टार्गेट आपल्याला पाहायला मिळेल. सन्मानजनक धावसंख्या, फायटिंग टोटल आता आपल्याला स्कोरकार्ड वरती बघायला मिळते. पूर्वार्धाचा खेळ संपला, पहिलं सत्र संपुष्टात आलंय. उत्तरार्धाच्या खेळाकडे आपल्याला लगेचच इथे मैदानाच्या आतमध्ये लक्ष द्यायचं. तिसऱ्या मॅचचा पुकार द्यायचा आहे हर्षल मुंडे, तिसऱ्या मॅचच्या नाणेफेकसाठी. चला टीम विनोद स्मृती पिंकी स्पोर्ट्स श्री साईनाथ मोरेआई गौलवाडी दोन्ही संघ आणि त्याचबरोबर त्यांच्या विपक्षामध्ये टीम सोनेश्वर निवी दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती करेन प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आम्ही तुमची वाट बघतो. पुढच्या मॅचचा टॉस आपल्याला कंप्लीट करायचा. त्या दरम्यान विनंती असेल सन्माननीय रमेशजी ढेबे, रायगड लोकसभा विस्तारक, जबरदस्त असं नेतृत्व, जबरदस्त कर्तृत्व आणि म्हणूनच ते आहे त्या पक्षाचे लोकसभा विस्तारक. यथोचित मान सन्मान केला जाईल. सन्माननीय राकेशजी पडवळ, विशालजी शेलार, आपणास असेल विनंती. सेकंड इनिंग मध्ये उत्तरार्धाच्या खेळामध्ये या ऐकूया आपण इमाजी दुकानदार सरांचा एक गोड आवाज. थँक्यू. त्या दरम्यान एक गरीब कुटुंबातील पण मात्र कणखर आणि कायम जबरदस्त असं नेतृत्व करणारे रोहा तालुका अध्यक्ष सन्माननीय अमितजी घाग यांचा यथोचित मान सन्मान मी राकेशजी पडवळ आणि विशालजी शेलार यांना विनंती करतोय. सन्माननीय संकेतजी नाकरेकर साहेब हे सुद्धा श्रीवर्धन मतदारसंघाचे विस्तारक आहेत, अलिबाग मतदारसंघाचे विस्तारक आहेत आणि म्हणूनच त्यांना सुद्धा या कार्यक्रमात सन्मानित करूया. विनंती असेल राकेशजी पडवळ आणि विशालजी शेलार. चव्हाण साहेब भाजप मुरुड तालुका उपाध्यक्ष, या स्पर्धेदरम्यान आपण सुद्धा मुरुडवरनं आलात, या स्पर्धेची शान वाढवलीत, आपला सुद्धा या स्पर्धेदरम्यान यथोचित मान सन्मान केला जाईल. दोस्ती ग्रुप आणि तुम्ही सुद्धा सन्माननीय छोटम शेठचे कट्टर समर्थक, तुमचं सुद्धा मनापासून कौतुक. समाजसेवेचा वारसा घेऊन समाजात काम करणारे सन्माननीय रोशनजी चापेकर, आपला सुद्धा यथोचित मान सन्मान केला जाईल. आपने आपला सुद्धा यथोचित मान सन्मान स्वीकारा. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सन्माननीय सदस्य आपण पाहतोय प्रल्हादजी घरत, या स्पर्धेतून आपण आलात, आपला सुद्धा यथोचित मान सन्मान केला जाईल. आणि त्या दरम्यान विनंती असेल यश म्हात्रे,
आपण सुद्धा पुढे यायचं आणि आपला सुद्धा यशोचित मान स्वीकारायचा आहे. हेलो 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 माइक चेक हेलो 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 माइक चेक हेलो 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 माइक चेक हेलो हेलो माइक चेक हेलो हेलो माइक चेक हेलो हेलो ओके थँक्यू व्हेरी मच ओके. आणि त्या दरम्यान आपण अजून एक सन्मान करूया. हाजी कोठारी सुराज्य सामाजिक प्रतिष्ठान सचिव, आपण सुद्धा पुढे यायचं आणि आपला सुद्धा यशोचित मान सन्मान स्वीकारायचा आहे. सन्माननीय अनिलजी घरजाळे भाजप युवा मोर्चा, आपणा सुद्धा विनंती आपण पुढे यायचं आहे ना आपला यशोचित मान सन्मान स्वीकारायचा आहे. आणि या वेळेला मात्र जबरदस्त फटका, घे धक्का घे छक्का, यथोचित सन्मान आणि यथोचित मान. आणि हा आहे कट्टर दोस्ती ग्रुपचा अभिमान आणि त्याचा होतोय हा सन्मान. सन्माननीय छोटम शेठ आणि ही त्यांची टीम, तुमचं सुद्धा कौतुक, तुमचं सुद्धा कट्टर दोस्तीला आमचा सलाम. सन्माननीय परेजी चितळकर साहेब, आपण पुढे या ना आपला सुद्धा यशोचित मान सन्मान स्वीकारा. फलंदाज बाद, क्रिकेटवर कधी जाणार होत जाए. हा आहे झनकार, हा आहे धनकार आणि हा आहे हुक्कार. कट्टर दोस्ती ग्रुप आयोजित चॅम्पियन्स ट्रॉफी रोहाचा धमाका आणि या धमाक्याचे साक्षीदार आहे सन्माननीय छोटम शेठ. ही दोस्ती अशीच टिकावी म्हणून आशीर्वाद देण्यासाठी तब्बल 25,000ची रोख देणगी सन्माननीय छोटम शेठच्या माध्यमातून या स्पर्धेला दिली. छोटम शेठ, तुमचे मनपूर्वक धन्यवाद, आभार. तुम्हाला वारंवार यावं लागेल, वारंवार आमंत्रण येईल आणि ही तुमची पहिली भेट आहे, ही सुरुवात आहे. अभी तो पूरा पिक्चर बाकी है. तर छोटम शेठ, आपण वेळात वेळ काढून आलात. आदिनाथजी सानेकर साहेब आणि दुर्वांकुर मात्रे साहेब, आपण पुढे या, आपला सुद्धा यथोचित मान सन्मान केला जाईल. कट्टर दोस्ती ग्रुपची कट्टर आठवण ही नक्कीच राहील तुम्हाला. विशालजी शेला, राकेशजी पडवळ, आणि या स्पर्धेदरम्यान आम्हाला जबरदस्त अशी भेट म्हणून जी स्वतः सन्माननीय छोटम शेठ आलेत. सन्माननीय छोटम शेठच्या वतीने मी रोहा तालुका अध्यक्ष सन्माननीय अमितजी घाग साहेब यांना विनंती करते की आपण या स्पर्धेदरम्यान आपलं मोलाचं मार्गदर्शन करावं. बोला भारत माता की. मार्गदर्शन नाही, शुभेच्छा देन. खरं तर रोहा चॅम्पियन ट्रॉफी कट्टर दोस्ती ग्रुप रोहा यांच्या माध्यमातून भव्य दिव्य असे प्रकाश झोतातील क्रिकेट सामन्याच्या प्रसंगी उपस्थित असणारे आमचे सर्वांचे तरुणांच्या गळ्यातील ताईत आणि ज्यांनी मोठ्या प्रमाणात अलिबागमध्ये प्रकाश झोतातील क्रिकेट सामन्याचा म्हणजे एक साखळीच महासंग्राम ज्यांनी आयोजित केला, असे आमचे अलिबाग विधानसभेचे निवडणूक प्रमुख आमचे नेते आदरणीय दिलीप शेठ भोईर उर्फ छोटम शेठ या सामन्याच्या
या स्पर्धेला उपस्थित राहिले त्याबद्दल प्रथमतः मी रोहा तालुक्याच्या तर्फे त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो। या स्पर्धेला उपस्थित असणारे आमचे लोकसभेचे समन्वयक विस्तारक आदरणीय रमेशजी डेबे साहेब असतील, अलिबाग विधानसभेचे विस्तारक संकेतजी नाकरेकर साहेब असतील, माझे सहकारी रोशनजी चापेकर असतील, आप्पा पालकर साहेब असेल, यश असेल, सर्वच माझ्या समेत असलेले आमचा धडाडीचा कार्यकर्ता आणि मुरुड तालुक्यातील युवकांचं नेतृत्व आदरणीय स्वप्नीलजी चव्हाण साहेब असतील आणि सगळेच माझ्यासोबत आलेले सहकारी। खरं तर कट्टर दोस्ती ग्रुपच्या माध्यमातून रोहे तालुक्याला नव्हे तर पूर्ण रायगड जिल्हा नव्हे तर महाराष्ट्राला, कारण ही स्पर्धा जी आहे ती यूट्यूबच्या माध्यमातून जगभरात लोक पाहणार आहेत आणि कट्टर दोस्ती ग्रुप रोहा आणि रोहा तालुक्याचं नाव हे पूर्ण जगभर या यूट्यूबच्या माध्यमातून जाणार आहे आणि त्याबद्दल ही स्पर्धा अशा चांगल्या पद्धतीने आयोजित केली याबद्दल मी कट्टर दोस्ती ग्रुप रोह्याचं मनपूर्वक रोहा तालुक्याच्या वतीने अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो। कारण ज्या पद्धतीने तरुणाईंना क्रिकेटचं एक वेद आणि एक विलक्षण वेळ लागलेला आहे, या कट्टर ग्रुपचे आमचे मित्र आदरणीय तुषारजी शिंदे साहेब यांनी तर क्रिकेटचा जणू काही वसाच घेतला आहे आणि वारंवार स्पर्धा आयोजित करून तरुणांना आणि जे होतकरू खेळाडू आहेत त्यांना प्लॅटफॉर्म देण्याचं काम ते त्यांच्या माध्यमातून करत असताना मग धावीर चषक सारखी सर्वात मोठी स्पर्धा ही रोहा तालुक्यात त्यांच्या नेतृत्वात भरते। परंतु कट्टर दोस्तीच्या माध्यमातून हे जे प्रकाश होतातील जे सामने आहेत, कारण आता मित्रांनो उन्हाची झळ खूप मोठ्या प्रमाणात लागत आहे आणि खेळाडूंना आणि आपल्या तरुण क्रिकेट प्रेमींना या सामन्यांचा आनंद लुटावा म्हणून त्यांच्यासाठी खिसाला एक चटका सहन करून कट्टर दोस्ती ग्रुपने प्रकाश झोतातील सामने आयोजित करून एक क्रीडा रसिकांना एक पर्वणी दिली, त्याबद्दल त्यांचा खूप खूप आभार व्यक्त करतो आणि इथे आलेल्या सगळ्या खेळाडूंना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि आलेले सर्व क्रीडा रसिक नक्कीच या सामन्याने आनंद लुटतील अशी आशा व्यक्त करतो। या सामन्याप्रसंगी आमचे नगरसेवक आमचे मयूरजी दिवेकर आहेत, आमचे मित्र अमितजी उकडे देखील इथे उपस्थित आहेत, बाबू सालवे आहे, आमचे इथले माजी उपसरपंच शांतिशील तांबे देखील इथे उपस्थित आहेत। हे सर्व इथे आहेतच, परंतु विशाल शेलार आणि भाऊ शेलार आणि आमचा मोहिते यांनी एवढी माझ्याकडे विनंती केली की छोटम शेठ हे तरुणांच्या गळ्यातले ताईत आहेत, त्यांनी आलं पाहिजे आणि छोटम शेठ हे त्यांच्या घरातील लग्न सोडून आज रोहा तालुक्यातील प्रेमापोटी इथे आलं, त्याबद्दल पुन्हा एकदा मी त्यांचा आभार व्यक्त करतो आणि खूप खूप तुम्हाला शुभेच्छा देतो। असेच स्पर्धा भरवा, छोटम शेठ सारखे मंडळी आपल्या पाठीशी आहेतच, परंतु रोहा तालुक्यातील नाव आपल्या कट्टर दोस्ती ग्रुपने आज वेगळ्या उंचीवर नेलं, त्याबद्दल कट्टर दोस्ती ग्रुपचं देखील अभिनंदन करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम। धन्यवाद छोटम शेठ, धन्यवाद अमितजी घाग। हेलो हेलो माइक चेक, हेलो, थैंक यू सो मच। तो चलिए चलते हैं मैदान पर। सबसे पहले आए हुए तमाम शायकीन क्रिकेट का तमाम खिलाड़ियों को और स्टेज के ऊपर बैठे हुए तमाम प्रमुख अतिथियों का चैंपियंस ट्रॉफी 2024 के माध्यम से इस्तकबाल किया जाता है, सुस्वागतम कहते हैं और लिए चलते हैं इस शानदार मैदान पर। उन 50 रनों का जहां पे लक्ष्य है वहां पर दूसरी बार जारी है और स्कोर कार्ड की अगर बात की जाए तो सिर्फ 7 रन स्कोर कार्ड के ऊपर लगे हैं। 3 विकेटें चली गई है। उन 50 रनों को जहां पे लक्ष्य है वहां पे गेंदबाजों ने बल्लेबाजों को बिल्कुल जकड़ के रखा है, चांस नहीं दे रहे हैं, अपॉर्चुनिटी नहीं दे रहे हैं, संधि नहीं दे रहे हैं। तो यहाँ पर बल्लेबाजी करने वाली टीम को थोड़ा सा रुकना होगा, संभलना होगा, प्लानिंग बनानी होगी, स्ट्रैटेजी बनानी होगी और उस रणनीति के साथ अगर बल्लेबाजी हुई तो ये 49 रनों का लक्ष्य पार कर सकते हैं। लेकिन इस मरतबा तेज तर्रार गेंद, फुलर लेन की गेंद सीधे विकेट कीपर के दस्तानों में, कमाल की गेंदबाजी, कमाल की वापसी, क्या कहने गेंदबाज के। बिल्कुल तालियों की गड़गड़ाहट भी हो रही है, उनका हौसला भी बढ़ाया जा रहा है, उनके कंधों के ऊपर शाबाशी की थाप भी दी जा रही है तालियों के जरिए से। बिल्कुल एक अच्छी गेंदबाजी का नजराना
हमें देखने मिल रहा है, लेकिन इस मतलब लोअर फुल टॉस गेंद गई है स्क्वायर लेग की रीजन में, गेंद सीमा पार, चौकर। 11 रन स्कोर कार्ड के ऊपर लगे हैं, दूसरी बार जारी है, देर आए दुरुस्त आए, लेकिन एक शानदार चौका जड़ा है यहां पर बल्लेबाज ने। 11 रन स्कोर कार्ड के ऊपर लगे हैं, 49 रनों का लक्ष्य है। हम देख रहे हैं ये टूर्नामेंट्स जो है टेनिस क्रिकेट .in के माध्यम से लाइव कवरेज की जा रही है, और जिसके मास्टर कैमरामैन में श्रेयस सुतार और सूरज गिरी को हम देख सकते हैं। उसी तरह से ऑनलाइन स्कोरर प्रतीक गिरी, उसी तरह से लैपटॉप ऑपरेटर सनी गिरी, ये पूरी टेक्निकली टीम हमारे साथ में जुड़ी है और वो अपना काम बखूबी अच्छी तरीके से अंजाम दे रही है, निभा रही है। तो हम मैनेजमेंट की जानिब से उनका आभार व्यक्त करते हैं। 11 रन स्कोर कार्ड के ऊपर जुड़े हैं, एक और एक 11 रन स्कोर कार्ड के ऊपर जुड़े हैं, 49 रनों का लक्ष्य है। 3 विकेटें चली गई है, लेकिन यहां से आप देखना है कि किस तरह की बल्लेबाजी होती है। कि यहां पर गेंदबाज के ऊपर आक्रमण किया जाएगा, हल्ला चढ़ाया जाएगा, या 49 रनों का लक्ष्य पार किया जाएगा। इसी की आतुरता है, इसी का इंतजार है, इसी का वेट कर रहे हैं जो दर्शक। बिल्कुल एक अच्छा आयोजन और एक अच्छा नियोजन हमें देखने मिल रहा है। नया ही बॉल दिया जाएगा। मैनेजमेंट टीम ने ये निर्णय लिया है, ये फैसला किया है कि अगर गेंद मिस होती है तो नई गेंद दी जाएगी। इस बात को तमाम खिलाड़ी, तमाम टीम कैप्टन्स जनरेशन कर लें, माइंड कर लें कि अगर गेंद मिस होती है तो आपको नई गेंद दी जाएगी। 11 रन स्कोर कार्ड के ऊपर जुड़े हैं, 49 रनों का लक्ष्य है और दूसरी बार जारी है। पहली गेंद के ऊपर एक सिंगल आया, दूसरी गेंद के ऊपर विकेट, तीसरी गेंद हमने डॉट किस्म की देखी, लेकिन चौथी गेंद के ऊपर भी एक सिंगल देखने मिला है। इस तरह से ये दूसरी बार जारी है और आने वाली 2 गेंदें शेष बची है। स्टैकिंग एंड के ऊपर आकाश और नॉन स्टैकिंग एंड के ऊपर अंकित, ये जोड़ी इस मर्तबा कवर पॉइंट के रीजन में खेला था, कैच की संधि थी। क्रिकेट की परिभाषा में कहा जाता है कि टेक द कैचेस एंड विन द मैचेस, पकड़ो कैच और जीतो मैच। लेकिन यहां पर आकाश को आउट करने की संधि थी, मौका मिला था, लेकिन यहां पर थोड़ा सा मिस जज हुआ, जिसकी वजह से गेंद धरती को दान हुई, जमीन को टकराई और इस बीच दोनों बल्लेबाज ने हमने छोर को बदले, स्टैक को रोटेट किया और 1 रन बआसानी मुकम्मल किया है। इस मर्तबा आक्रमण, गेंद जाती हुई सीमा रेखा के बाहर, इट्स आउट ऑफ द पार्क, शक्कर। सन्माननीय आदरणीय मयूरजी पायगुडे यांच्या माध्यमातून अल्पेश पाटीलसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे। अगदी जबरदस्त गोलंदाजी आपण अल्पेशच्या माध्यमातून पाहिली, मेडनवर त्यांनी हाताळली, त्यासाठी आपण पाहतोय मयूर पायगुडे साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येणार आहे। विजय आए हैं नए गेंदबाज अपनी जानिब से दूसरी ओवर लेकर के और टीम की जानिब से तीसरी ओवर लेकर के। आज शायद उनका जन्मदिन भी है, बर्थडे भी है, हम उनको बहुत सारी शुभकामनाएं देते हैं।
और वाकई वो आज खुश भी है और वो अपना 100% अपनी टीम के लिए दे रहे हैं। बिल्कुल प्लेइंग 11 में मुझे जगह क्यों मिली है, टीम कैप्टन ने मुझे गेंदबाजी के लिए क्यों बुलाया गया है। विनोद स्मृती, पिंके स्पोर्ट्स, श्री साईनाथ मोरेआली, गौलवाडी विपक्ष सोनेश्वर निवी। संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण टॉससाठी या। दोनों संघाचे संघनायक विनंती असेल आपण या टॉससाठी। 18 रन स्कोर कार्ड के ऊपर अनिकेत फिर से एक बार, ओहो क्या कहने अनिकेत के, कमाल की गेंदबाजी दोस्तों। विजयी गेंदबाजी के लिए जिन्होंने पहली ओवर में 6 रन खर्च किए थे, 2 विकेट हासिल की थी, उसी विजय को फिर से एक बार बॉलिंग ट्रैक पे बुलाया गया है। उन 50 रनों को जहां पे लक्ष्य है, 18 रन स्कोर कार्ड के ऊपर जुड़े हैं। इस मर्तबा हल्के हाथों से पॉइंट की रीजन में पंच किया, हल्के हाथों से फील्डर थे वहां पर, लेकिन इसी बीच स्ट्राइक को रोटेट किया और बआसानी यहां पर 1 रन मुकम्मल किया है। 1 रन से स्कोर में इजाफा होगा। 19 ऑन बोर्ड, 19 रन स्कोर कार्ड के ऊपर जुड़े हैं। उन 50 रनों का लक्ष्य है, लेकिन 2 बल्लेबाज कहीं ना कहीं थोड़ा सा बैकफुट के ऊपर नजर आ रहे हैं। उनके माथे के ऊपर मायूसी की बादल उनके माथे के ऊपर मंडलाते हुए नजर आ रहे हैं। तो यहां से आपको प्लानिंग करनी होगी स्ट्रैटेजी के साथ। अगर अच्छी बल्लेबाजी हुई तो शायद ये उन 50 रनों का लक्ष्य यहां पर पार हो सकता है, लेकिन इसके विपक्ष, इसके विरुद्ध अगर बात की जाए, ओके इस मर्तबा देखिए कुछ अलग एक्सपेरिमेंट करने की कोशिश, लेकिन हम देख सकते हैं स्लिप के रीजन में गेंदबाज ने कमाल की गेंदबाजी मैदान के ऊपर, और एक बल्लेबाज मैदान से बाहर। विनंती असेल मान्यवर सन्माननीय शांतीशील तांबे, उपसरपंच वरसे ग्रामपंचायत, आणि विनंती असेल दोन्ही संघाचे संघनायक अजिंक्य सुटे आणि साजेश, विनंती असेल आपणास एक साइडला असेल कट्टर दोस्ती, एक साइडला असेल चॅम्पियन्स ट्रॉफी। तुम्हाला कॉल करावा लागेल, कट्टर दोस्ती की चॅम्पियन्स ट्रॉफी, कट्टर दोस्ती की चॅम्पियन्स ट्रॉफी। इकडे कट्टर दोस्ती आणि इथे चॅम्पियन्स ट्रॉफी आले आणि नेव्ही संघाने नाणेफेक जिंकला। आपला निर्णय क्षेत्ररक्षण करतील। थैंक यू। सतेज आए हैं नए बल्लेबाज, शानदार गेंदबाजी हमें देखने मिल रही है विजय के माध्यम से। उनके नाम में ही विजय है, लेकिन देखना है कि वो क्या अपनी टीम को विजय कराएंगे, क्या जीत दिलाएंगे। इस मर्तबा बिल्कुल स्लो ओवर 1 गेंद थी, इस मर्तबा यू मिस डेफिनेटली हिट, फाइंड इट डिस्टर्ब, और एक बल्लेबाज होता हुआ तुर्चल। बिल्कुल विजय का बर्थडे भी है और कमाल की गेंदबाजी वो मैदान के ऊपर कर रहे हैं। बिल्कुल उनकी जो फैमिली मेंबर्स रहेंगे, उनकी जो पूरी टीम उनको यहां पर सपोर्ट करने के लिए आई हुई है, और बिल्कुल कमाल की गेंदबाजी वो मैदान के ऊपर कर भी रहे हैं, क्योंकि वो जानते हैं कि मेरा आज बर्थडे है और मुझे अपना 100% नहीं बल्कि 200% देना है, मुझे अच्छा एफर्ट दिखाना है और मुझे अच्छी गेंदबाजी करनी है। और वही अच्छी गेंदबाजी का प्रदर्शन और एक अच्छा बेहतरीन नमूना मैदान के ऊपर हमें देखने मिल रहा है। कमाल की वापसी, कमाल का कमबैक यहाँ पर देखने मिल रहा है। उन 50 रनों का जहां पे लक्ष्य है, वहां पर हम देख सकते हैं कि प्रांजल 11 खराबटी ये टीम थोड़ी सी बैकफुट के ऊपर नजर आ रही है। 2 गांव एक टीम, ऐसा टूर्नामेंट हमें इस मैदान के ऊपर देखने मिल रहा है। लेकिन इस मर्तबा गेंद हवा में जरूर है, गेंद के नीचे खिलाड़ी है। 1 रन मुकम्मल दूसरे रन की कोशिश में, और देखते ही देखते दूसरा रन भी मुकम्मल किया है। बिल्कुल चीते की चाल चली है और बआसानी यहां पर दूसरा रन भी मुकम्मल किया है। एक आखिरी गेंद बची है इस ओवर की, कमाल की गेंदबाजी हमें देखने मिली है विजय के माध्यम से। स्कोर कार्ड तेजी के साथ आगे बढ़ता हुआ नजर आ रहा है। 21 रन स्कोर कार्ड के ऊपर, 21 ऑन बोर्ड।
49 रनों का लक्ष्य है। इस मरतबा बैकफुट के ऊपर जाके पॉइंट के रीजन में पंच किया, फील्डर है वहां पर, लेकिन इस मरतबा तेजी के साथ 1 रन को मुकम्मल किया है। 3 ओवर का खात्मा, 3 ओवर की समाप्ति के बाद 22 ऑन अबाउट वाइट रन स्कोर कार्ड के ऊपर जुड़े हैं। एक छोटी सी विश्रांति जाते हैं डीजे की ओर, सुनते हैं एक सुमधुर संगीत। और थैंक यू वेरी मच। नए गेंदबाज सुजीत आए हैं। जीत के लिए 12 गेंदे और 27 रनों का इक्वेशन मैदान के ऊपर हमें देखने मिल रहा है। 12 गेंदे 27 रन, 27 रन 12 गेंदे, कौन बनेगा इस मैच का हीरो? जी हां, तमाम लोगों की निगाहें, तमाम लोगों की नजरें इस मैच के ऊपर लगी हुई है। एक जानिब हम देख सकते हैं प्रांजल 11 खराबटी और एक जानिब दंगर अली हनुमान नगर, ये टीम बीच मैदान के ऊपर संघर्ष करती हुई, प्रेशर, दड़पण, दबाव पहली गेंद के ऊपर क्रिएट किया। यहां पर गेंदबाज ने पहली गेंद ऑफ स्टंप के बाहर निकलती हुई अंपायर जी ने अपने दोनों हाथों को जमीन से समांतर फैलाते हुए इशारा दिया है कि गेंद वाइड है। 23 रन स्कोर कार्ड के ऊपर जुड़े हैं। 12 गेंदे और 26 रनों का इक्वेशन मैदान के ऊपर हमें देखने मिल रहा है। स्ट्राइकिंग एंड के ऊपर तन्मय, इस मर्तबा देखिए गेंद हवा में लहराती हुई खिलाड़ी है, गेंद के नीचे 1 रन मुकम्मल दूसरे रन की कोशिश में, और देखते ही देखते दूसरा रन भी मुकम्मल किया है। और देखिए यही अच्छे बल्लेबाज की पहचान होती है, अगर हम पहला रन तेजी के साथ ले तजुर्बा है तो दूसरा रन लेने में आसानी होती है, और वही बल्लेबाज ने किया। पहला रन तेजी के साथ लिया और दूसरा रन बआसानी यहां पर मुकम्मल किया है। 2 रन से स्कोर में इजाफा, स्कोर कार्ड के ऊपर 25 रन जुड़े हैं। अगली गेंद, इस मर्तबा आक्रमण, गेंद जाती हुई लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन के बाहर, एट्स आउट ऑफ द पार्क, चौकर। चौपला पद्धतीचा फाटका पाहायला मिळाला आणि त्या दरम्यान इथं यथोचित मान सन्मान होईल। सन्माननीय उपसरपंच वर्षा ग्रामपंचायत शांतिशील तांबे यांना इथं आपण यथोचित मान सन्मान आज आपण छोट्या गणेशा कार्यक्रम करत आहोत। उद्यापासून अतिशय दिमागात परत तुमचं स्वागत होईल। अगले गेंद इस बीच, इस मर्तबा देखिए ऑफ स्टंप के बाहर निकलती हुई गेंद, दड़पन, दबाव, प्रेशर गेंदबाज के माथे के ऊपर साफ तरीके से छलकता हुआ नजर आ रहा है, क्योंकि पहली गेंद वाइड की थी, उसके बाद एक चौका बटोरा था, लेकिन उसके बाद फिर से वाइड किस्म की गेंद की है। तो कहीं ना कहीं थोड़ा सा प्रेशर, दड़पन और दबाव में गेंदबाज नजर आ रहे हैं। अगली गेंद, इस मर्तबा देखिए वाइड की दाद मांगी अंपायर से, लेकिन अंपायर भी बिल्कुल चौकन्ने हैं। तमाम नियमों का पालन करते हुए, तमाम नियमों की अमल बजावनी करते हुए एक अच्छा निर्णय और एक अच्छा डिसीजन अंपायर के माध्यम से हमें देखने मिल रहा है। पहली गेंद हमने देखी डॉट व्हाइट बॉल किस्म की थी, लेकिन इस मर्तबा गेंदबाज ने कमबैक किया है, परिवर्तन किया है। इस मर्तबा देखिए हल्के हाथों से खेला है, लेकिन फील्डर है वहां पर, कोई गलती नहीं करेंगे। 1 मोर विकेट डाउन और एक बल्लेबाज होता हुआ मैदान से बाहर। मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है।
हौसले बुलंद है गेंदबाजी करने वाली टीम के दोस्तों। कमाल की गेंदबाजी, कमाल का कमबैक किया है। लेकिन यहां पर बल्लेबाजी की अगर बात की जाए तो बल्लेबाजी करने वाली टीम पूरी तरह से निस्तो नाबूद हो चुकी है, पूरी तरह से बिखर चुकी है। तो यहां से प्लानिंग करनी होगी, स्ट्रेटेजी बनानी होगी और एक प्लानिंग के साथ, स्ट्रेटेजी के साथ यहां पर बल्लेबाजी करनी होगी, तब जाके कमबॅक हो सकता है। त्याच दरम्यान एक क्रिकेटचे दर्दी, एक हँडसम पर्सनॅलिटी सन्माननीय तज्जीभाई डबीर, आपणास विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे, आपलं यथोचित मान सन्मान केला जाईल। कमाल की गेंदबाजी दोस्तों, क्या कहने, क्या जल्लोष है, क्या जोश में है। कमाल की गेंदबाजी दोस्तों, यहां पर बिल्कुल चर्चा भी होती हुई बेहतरीन अंपायरिंग, बिल्कुल तारीफ करनी होगी, शाबाशी की थाप। और बिल्कुल वाकई एक अच्छी अंपायरिंग जिम्मेदारी क्या होती है, रिस्पॉन्सिबिलिटी क्या होती है, ये यहां पर अंपायर ने दिखाया है। 30 रन स्टुटगार्ट के ऊपर जुड़े हैं, 49 रनों का लक्ष्य है। लेकिन इस लक्ष्य को पार करते हुए कहीं ना कहीं बल्लेबाजी करने वाली टीम थोड़ी सी बैकफुट के ऊपर नजर आ रही है। उनके चेहरों के ऊपर मायूसी छाई हुई नजर आ रही है। इस मर्तबा देखिए लॉन्ग ऑफ में खेला, फील्डर है वहां पर, कोई गलती नहीं करेंगे और एक बल्लेबाज होता हुआ मैदान से बाहर, एक के बाद दिखरे विकेटें जाती हुई नजर आ रही है। बैट्समैन आउट। सात गेंदे और जीत के लिए 7 गेंदे और 19 रनों की जरूरत है। 19 रन, 7 गेंदे, कौन बनेगा इस मैच का हीरो? जी हां, गेंदबाज की धड़कनें धक धक करती हुई नजर आ रही है। लेकिन दोस्तों यहां पर बल्लेबाज के ऊपर भी जिम्मेदारी रहेगी, रिस्पॉन्सिबिलिटी रहेगी। 7 गेंदे और जीत के लिए 19 रनों की जरूरत है। जी हां, 19 रन, 7 गेंदे, कौन बनेगा इस मैच का हीरो? एक जानिब प्रांजल 11 खराबटी और एक जानिब हनुमान नगर, ये दोनों टीमें आपस में भिड़ती हुई नजर आ रही है। तमाम लोगों की निगाहें, तमाम लोगों की नजरें इस मैच के ऊपर लगी है। कोई बाइक से आया है, कोई 4 व्हीलर से आया है, कोई रिक्शा से आया है, तो कोई हेलीकॉप्टर से आया है, लेकिन हर कोई इस मैच का आनंद और लुत्फ उठाने के लिए यहां पर आया हुआ है। जी हां, हर कोई सपोर्ट करने के लिए और अपने फेवरेट खिलाड़ी का हौसला बढ़ाने के लिए, उसके पीठ के ऊपर शाबाशी की थाप देने के लिए यहां पर आया हुआ है। आहा, क्या कहने गेंदबाज के ओवर का खात्मा, ओवर की समाप्ति। 6 गेंदे और 19 रन, 6 गेंदे और 19 रनों की जरूरत है। जी हां, 6 गेंदे और 19 रन। बिल्कुल फीलिंग्स बदल चुकी हैं, जज्बात बदल चुके हैं, हालात बदल चुके हैं, वातावरण चेंज हो चुका है, बिल्कुल माहौल बदल चुका है, क्योंकि जीत के लिए 6 गेंदे और 19 रनों की जरूरत है। एक अच्छा आयोजन और एक अच्छा नियोजन हमें देखने मिल रहा है। कट्टर दोस्ती ग्रुप आयोजित रोहा चैंपियंस ट्रॉफी पर्व पहला सीजन और एक बेहतरीन आयोजन और एक नियोजन हमें देखने मिल रहा है। बिल्कुल इस टूर्नामेंट के लिए हम देख सकते हैं ये टूर्नामेंट tenniscricket.in के माध्यम से लाइव कवरेज की जा रही है। देश प्रदेश में इस टूर्नामेंट को लाइव पहुंचाया जा रहा है और आउट ऑफ इंडिया जो भी लोग हैं वो इस मैच का लुत्फ और आनंद ले रहे हैं। सिद्धेश शिंदे यांच्याकडनं 2 विकेटसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे। बॉलिंग ट्रैक पे नए गेंदबाज चिन्मय है, चिन्मय के ऊपर रिस्पॉन्सिबिलिटी दी है। क्या ये 19 रन रोकने में कामयाब होंगे या फिर आक्रमण किया जाएगा, हल्ला चढ़ाया जाएगा? जी हाँ, इसका उत्तर, इसका जवाब, इसका आंसर कुछ ही क्षणों में, कुछ ही मिनटों में मिलने वाला है।
जी हाँ, कहीं ना जाएं, देखते रहिए रोहा चैंपियंस ट्रॉफी सीजन 1, 6 गेंदे 19 रन। मंगेश चालके यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज। क्या बात है, पहला बॉल आड़े बल्ले से खेलने की कोशिश की थी यहां पर बल्लेबाज ने, लेकिन गेंद का बल्ले का कोई संपर्क नहीं, कोई कनेक्शन नहीं, कोई मिलाप नहीं। डॉट बॉल किस्म की गेंद आई है। 5 गेंदे और 19 रनों की जरूरत है। 19 रन 5 गेंदे। बिल्कुल तमाम लोग देखिए नींद गायब है तमाम लोगों की। क्यों? तो आज हमें देखना है रोहा चैंपियंस ट्रॉफी। एक अच्छा आयोजन, एक अच्छा नियोजन और एक बेहतरीन ग्राउंड यहां पर बनाया गया है। बिल्कुल जीत के लिए 5 गेंदे और 19 रनों की जरूरत है। समर्थमा में इस टाइम फटका है, गेंद के नीचे खिलाड़ी है, कोई गलती नहीं करेंगे। आखिरी ओवर की दूसरी गेंद के ऊपर विकेट, बैट्समैन आउट। विकेट हॅट्रिक साठी निलेश चालके यांच्या माध्यमातून 500 रुपये कॅश प्राइज दिला जाईल। क्या बात है, बिल्कुल अभी अभी शायद एटीएम से सबों ने पैसे निकाले हैं और अपने फेवरेट खिलाड़ी के लिए उनका हौसला बढ़ाने के लिए उनके पीठ के ऊपर शाबाशी की थाप देने के लिए यहाँ पर कैश प्राइज भी दोस्तों लगाया जा रहा है। जीत के लिए 4 गेंदे और 19 रनों की जरूरत है। चिन्मय कमाल की गेंद, लेकिन उसके ऊपर हल्ला चढ़ाया है, गेंद जाती हुई सीमा रेखा के बाहर। इट्स आउट ऑफ द पार्क। ओहो, तीन गेंदे और जीत के लिए 13 रनों की जरूरत है। 3 गेंदे 13 रन। एक बड़ा स्ट्रोक, एक बड़ा हल्ला इस मैच का रुख बदल सकता है। जी हां, कौन कमबैक करेगा? क्या फिर से हल्ला चढ़ाया जाएगा? इस मर्तबा देखिए बड़ा हिट लगाने की कोशिश, स्टेप आउट करके आगे आके खेलने की कोशिश जरूर की थी, लेकिन यहां पर गेंद सीधे विकेट कीपर के दस्तानों में गई है। 2 गेंदे और जीत के लिए 13 रनों की जरूरत है। 2 गेंदे 13 रन, 13 रन 2 गेंदे। खराबटी के हनुमान नगर की खराबटी 2 गेंदे और 13 रन। इस मर्तबा यू मिस डेफिनेटली हिट। 5वीं गेंद के ऊपर भी विकेट, बैट्समैन आउट। जय गिरुबा अंदर अली, प्रांजल 11 खराबटी के हाथ से यह मैच फिसलता हुआ नजर आ रहा है। और विनंती करेंगे तमाम प्रेक्षकों से कि मैदान में कोई भी ना जाए, विनंती रहेगी प्रेक्षकांना विनंती आहे की मैदानाच्या आतमध्ये कोणीही जाऊ नये। मॅच संपल्यानंतर प्रेक्षकांना विनंती आहे की कोणताही प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये जाऊ नये याची आम्ही विनंती करतोय। आखिरी एक गेंद बची है। बिल्कुल प्रांजल 11 खराबटी के हाथ से यह मैच रेत की तरह फिसलता हुआ नजर आ रहा है। और अगर बात की जाए एक में उधंगर अली, हनुमान नगर 2 गांव 1 टीम, ऐसा यह टूर्नामेंट हमें नजर आ रहा है। और अपना नाम सेकंड राउंड के लिए यहां पर एक में उधंगर अली टीम ने लिख लिया है, क्योंकि आखिरी एक गेंद बची है। और इसी बीच हम देख सकते हैं एक में उधंगर अली इस टीम ने ये मैच जीत लिया है।
यायचंय, प्रेक्षकांनी लाल पट्टीच्या बाहेर यायचंय. लाल पट्टीच्या आतमध्ये कोणी जायचं नाही आहे. प्लेयर ऑफ द मॅच, या मॅच मेन ऑफ द मॅच आपण देतोय विजयी, ज्यांनी फलंदाजी करता वेळी 26 धावांचा योगदान दिला आणि गोलंदाजी करता वेळी आपण पाहतोय की 4 विकेट घेतले आणि फक्त 10 रन खर्च केले, असा विजयी ठरतोय या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच विजयी शेडगे. त्या दरम्यान विनंती असेल शैलेश दादा मोरे आमचे मित्र आणि या कट्टर दोस्तीवर भरपूर असे प्रेम करणारे, विनंती असेल आणि त्यासोबत राजेश पाताडे आमचे